नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण अद्रकची एकदम ज़बरदस्त अशी रेसिपी बनवतोय। तर काय करायचं, एक पॅन घ्यायचा, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे। पॅन आहे ना खूप गरम नाही ठेवायचा, पॅन हलकासा फक्त गरम ठेवायचा आहे। 1 चमचा उडदाची डाळ आपल्याला त्याच्यात टाकायची, 1 चमचा चण्याची डाळ त्याच्यात टाकायची, 1 चमचा धने त्याच्यात टाकायचे, थोडेसे मेथी दाणा त्याच्यात टाकायचे, 5 सुकलेल्या लाल मिरच्या घ्यायच्यात। आता थोडासा गॅस वाढवायचा आहे आणि याला आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। तर बघा 1 मिनिट मोठ्या आचेवर याला मी मस्त भाजून घेतलं। आता याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। आता त्याच पॅनमध्ये आपल्याला अद्रक थोडीशी सालीसहित घ्यायची बरं का, आणि थोड्याशा लसणाच्या पाकळ्या। याच्यामध्ये अद्रक जितकी असती ना त्याच्या 25% फक्त लसण घ्यायचं आहे बरं का। आता त्याला देखील ना 1-1.5 मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे, रोस्ट करून घ्यायचं आहे। तर बघा 1-1.5 मिनटं झालेत, मस्त फ्राय झालेलं आहे। आता याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला आपला टाकून घ्यायचा आहे आणि त्याला पाणी वगैरे काहीसुद्धा नाही टाकायचं आहे आणि एकदम बारीक असं थोडंसं वाटून घ्यायचं आहे। तर बघा असं वाटून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये हे अद्रक लसण जे आपण फ्राय केलं आहे ते टाकून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यात, एक अर्धा कप। त्याच्यामध्ये 1 चमचाभर चिंच आपल्याला टाकायची। आता याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे। आता त्याच पॅनमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। यावेळेस ना तेल थोडंसं जास्त घ्यायचं बरं का। तर त्याला ना थोडं गरम करून घेऊ। आता त्याच्यामध्ये मोहरी टाकायची अर्धा चमचा, त्याच्यापेक्षा थोडंसं कमी जिरं टाकायचं, सुकलेल्या लाल मिरच्या आणि कढीपत्ता टाकायचा। आणि हा मसाला जो आपण वाटून घेतला थोडंसं पाणी टाकून घेऊ त्याच्यामध्ये। थोडंसं चवीप्रमाणे आहे ना मीठ टाकून घ्यायचं त्याच्यात आणि थोडासा गूळ। ही जी रेसिपी आहे ना ही आंध्र प्रदेश आहे ना त्याची खूप फेमस रेसिपी आहे बरं का। याला अल्लम पचडी असं म्हणतात। ही चटणी इतकी ज़बरदस्त लागते ना खायला, याला जेवणासोबत थोडं थोडं घ्यायचं तोंडी लावायसाठी। आणि याला ना कलर वगैरे येण्यासाठी लाल मिर्च पावडर वगैरे काही टाकू नका बरं का, नाही तर इतकी तिखट होईल की मग सगळा सत्यानाश होऊन जाईल, खाता येणार नाही। हे बघा एकदम अशी नॅचरल ठेवायची। ह्याच्यामध्ये ना गुळाचं आणि चिंचेचं प्रमाण तुमच्या चवीनुसार ॲडजस्ट करा बरं का। काही लोकांना गूळ आणि चिंच थोडीशी जास्त लागू शकते, कदाचित याच्यात काही लोकांना कमी लागेल, तर तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करा। पण ही थोडीशी गोडसर आणि आंबटसरच चांगली लागते बरं का अल्लम पचडी। याला डोसा वगैरे किंवा जेवताना सोबत याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता। मस्तपैकी आंबटसर गोडसर ही चटणी खाण्यासाठी एकदम टेस्टी लागते। ट्राय करा।